तर स्वागत आहे तुमचं पार्ट 2 मध्ये. तर सिंदखेडवरून आम्ही निघालो लोणारले. असं म्हटलं जाते की इथे वर्षा आधी एक मोठा उल्कापिंड पडला होता आणि आता तिथे एक मोठा झील तयार झाला, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे पाहण्यासाठी आम्ही जाणार होतो खाली. तर सगळे कमांडो गरीब होते म्हणून कोणाजवळ सुरक्षासाठी बंदूक वगैरे काहीच नव्हतं. मी आणि माझी टीम थोडं खाली आलो, जिथं आम्हाला एक शिवलिंग दिसली. शिवलिंगचं दर्शन करून आम्ही सगळे जण समोर निघालो होतो. सगळे कमांडो एका जागी जमा झाले आणि आमच्या सेनापतीने सांगितलं, जर हमला झाला तर कोणी थांबू नये, हात वर करून पळत सुटायचं. हे ऐकून सगळे कमांडो शांत झाले आणि समोर चालू होतो की आम्हाला हनुमान दादाचं दर्शन झालं. सगळ्या कमांडो समाजमध्ये खुशीचा माहोल होता. फक्त थोडं समोर जायलो, कारण जसं आम्ही समोर जाण्यासाठी निघालोच होतो की अचानक आमच्यावर नंतर आम्ही एका मंदिरात आलो आणि दर्शन करायला चाललोच होतो की शिवलिंगचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. जे व्ह्यू दिसत होता बाई, खरंच लय मस्त व्ह्यू होता. माझ्या फोटो काढले. 2-4 किलोमीटर जाणार पर लेकर फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर आलो. तिथं आल्यानंतर दिसली की मंदिरमध्ये जाण्याचा पूर्ण रस्ता पाण्याने भरून होता. तर आम्ही बाहेरूनच दर्शन केलं आणि वापस निघालो. तर तुम्हाला तर माहितीच आहे, मित्रासोबत कुठे गेली की किती मजा येते किती नाही. तर तुम्ही पण तुमच्या मित्रासोबत जा आणि एन्जॉय करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा.